मंडळी, होळी म्हटलं की जिथे तिथे रंगांची उधळण आली. मात्र हे रंग होळीच्या दिवशी तर खूप छान वाटतात, मात्र दुसऱ्या दिवशी बरेच रंग निघत नाही. त्यामुळे ऑफिसला कसं जायचं ही एक मोठी पंचायत होते. त्यामुळे अजिबात घाबरू नका, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहे ज्या तुम्ही होळी खेळण्याच्या आधी आणि नंतर केल्या तर रंग जो आहे कितीही डार्क असेल तरी सुद्धा तो पटकन जाणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. होळीच्या रंगांचा आनंद लुटताना ते रंग नंतर त्वचेवरनं काढणं खूप कठीण होतं आणि त्यासाठीच काही टिप्स आहेत. त्यामध्ये टिप नंबर 1, होळी खेळण्यापूर्वी घ्यायची काही काळजी आहे. त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? खोबरेल तेल किंवा लोशन लावा. होळी खेळायला बाहेर पडण्यापूर्वी अंगाला आणि चेहऱ्याला, हातापायांना खोबरेल तेल आणि चांगलं मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचेवर एक संरक्षक असा थर निर्माण होतो, त्यामुळे रंग त्वचेच्या आत जात नाही. नंबर 2 ते म्हणजे नखांची काळजी घ्या. नखांमध्ये रंग अडकून बसतो आणि मग ते नख खूप घाण दिसतात. त्यामुळे डार्क कलरची नेल पॉलिश लावा किंवा अगदी नखांना पेट्रोलियम जेली लावा, आतूनही आणि बाहेरूनही. म्हणजे नखांच्या या टिपला तुम्हाला लावायचे. यानंतर आहे नंबर 3, ते म्हणजे केसांना तेल लावायला विसरू नका. आपण चेहऱ्याची काळजी घेतो, पण केसांची पण काळजी गरजेची आहे. त्यामुळे केसांना मुळापासून शेंड्यापर्यंत कोमट खोबरेल तेल किंवा मोहरीचं तेल लावा. केस मोकळे न सोडता ते रंग खेळताना बांधून ठेवा. यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे सनस्क्रीन वापरायला विसरू नका, कारण होळी ही आपण मोठ्या प्रमाणात उन्हामध्ये सकाळच्या वेळेस जास्त खेळतो. त्यामुळे रंगांमधलं रसायन आणि सूर्याची प्रखर किरणं यामुळे सनबर्न किंवा त्वचेवर काळे डाग पडण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे तेल लावण्यापूर्वी वॉटरप्रूफ सनस्क्रीन लावायला विसरू नका. यानंतरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे फुल स्लीव्हचे कपडे निवडा. शक्यतो अंगाला पूर्ण झाकले जातील असे सुती म्हणजे कॉटन कपडे तुम्ही शक्यतो निवडा. जितकी त्वचा कमी उघडी असेल तितका रंगाचा जो संपर्क आहे तो अर्थातच कमी येईल. गडद रंगाचे कपडे घातल्यानं रंगाचे डागही कपड्यांवर उठून दिसत नाहीत, त्यामुळे अशी काळजी तुम्ही घेऊ शकता. नंतर आहे ते म्हणजे ओठांची काळजी. ओठांची त्वचा ही संवेदनशील असते. ओठ कोरडे पडू नयेत म्हणून जाड थोडंसं थिक असं लिप बाम किंवा पेट्रोलियम जेली, वॅसलीन तुम्ही लावायला विसरू नका. त्यानंतर म्हणजे डोळ्यांचं रक्षण. होळी खेळताना कॉन्टॅक्ट लेन्सेस अर्थात वापरणं टाळा, कारण त्यात रंग गेल्यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. त्याऐवजी चष्मा किंवा असे 0 नंबरचे गॉगल्स वगैरे आहेत तेही तुम्ही वापरू शकता. रंगांच्या थेट फवाऱ्यापासून तुमचं संरक्षण त्यामुळे होऊ शकतं. त्यामुळे ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा वापरा, किंवा ज्यांना चष्मा नाही आहे त्यांनी बाजारामध्ये अगदी सहज, अगदी कमी किमतीमध्ये सुद्धा तुम्हाला गॉगल्स मिळू शकतात. सो ते तुम्ही ॲज अ फॅशन म्हणून सुद्धा पेअरअप करू शकता. आता आपण वेगवेगळ्या अवयवांची कशी काळजी घेतली पाहिजे हे तर पाहिलं, मात्र हे सगळं करत असताना हायड्रेट राहणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. रंग खेळताना आपण पाणी प्यायला विसरतो. शरीरात पाण्याची कमतरता भासली की त्वचा अर्थातच कोरडी पडते. रंग त्वचेच्या आत शोषला जातो आणि त्यामुळे खेळण्यापूर्वी किंवा अधूनमधून थोडंसं पाणी प्यायला अजिबात विसरू नका. आता हे सगळे जे आपण उपाय पाहिले ते रंग खेळण्याच्या आधी तुम्ही काय काय केलं पाहिजे ह्याचे सगळे मी उपाय सांगितले. मात्र आता रंग एकदाचा तुम्ही खेळलात, आता तो काढायचा आहे. तो घरगुती कसा काढला पाहिजे, कुठल्याही प्रकारचं प्रोडक्ट न लावता बाहेरून आणलेलं, तर त्याचीच पुढचे काही टिप्स आहेत त्या सुद्धा तुम्ही ऐका. नंबर 1, एक घरगुती उपाय आहे तो म्हणजे बेसन आणि दह्याचा पॅक. रंग काढण्यासाठी साबणाचा अतिवापर करण्याऐवजी बेसन, दही, चिमूटभर थोडीशी हळद असं मिश्रण तुम्ही लावा. हे मिश्रण सुकल्यावर हलक्या हातानं घासून काढा. यामुळे रंग लवकर निघतो आणि त्वचा सुद्धा मऊ राहते. दुसरं म्हणजे गव्हाचं पीठ आणि तेल. जर रंग जास्त गडद असेल तर गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं तेल मिसळून त्याची पेस्ट तयार करा आणि ती त्वचेवर चोळा. यामुळे रंग सहज सुटतो. नंतर थंड पाण्याचा वापर करा. रंग धुताना नेहमी थंड किंवा कोमट पाणी वापरा. गरम पाण्यामुळे रंग त्वचेला अधिक घट्ट चिटकून बसतो आणि ते काढणं मग कठीण होऊन जातं. त्यामुळे या ज्या सगळ्या मी तुम्हाला टिप्स सांगितल्या त्या यंदाच्या रंगपंचमीमध्ये जर तुम्ही वापरल्या तर तुम्ही अगदी टेन्शन फ्री होऊन होळी खेळू शकता, टेन्शन फ्री होऊन रंगपंचमीचा आनंद घेऊ शकता. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांना होळीच्या आणि धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा. बुरा न मानो, होली है.